पायी तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये प्रेक्षकांनो आता एक थरारक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अवनी तिचे सर्टिफिकेट आणण्यासाठी कॉलेजमध्ये गेली असताना अचानक तिथे महेश टपकतो आणि तो जबरदस्ती अवनीचे सर्टिफिकेट फाडून तिला घरी घेऊन जाणार असतोच तेव्हा अण्णा त्याची अडवणूक करतात आणि त्याच वेळेला रागाच्या भरात महेश अचानकच अण्णांच्या पोटात सुराच खुपसतो. अवनीच्या पायाखालची जमीन हादरते. महेश तर तेथून पळून जातो, पण अवनी अण्णांना नक्की वाचवते कशी आणि हा ट्विस्ट नेमका घडतोय तरी कसा प्रेक्षकांनो ते आपण व्हिडिओत पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. आणि तुम्हाला प्रेक्षकांनो एक मनापासून विनंती आहे प्लीज की कमेंट करत चला. भाग कसा वाटतोय ते प्लीज कमेंट करून कळवत चला. तर बघूयात की हा ट्विस्ट घडतोय तरी कसा, अवनी अण्णांना नक्की वाचवते तरी कशी. तर होतं असं प्रेक्षकांनो की अवनी कामामध्ये व्यस्त असते. अचानकच तिथे राजा येतो आणि राजा अवनीवरती हसायला लागतो. अवनी चिडते आणि ती राजाला जा विचारते की काय रे तुला हसायला काय झालंय. आता राजा तिच्यावरती इतका फिदी हसत असतो ना की अवनी आणखीनच भडकते. तू हसतोयस का? अवनी त्याला विचारते की माझ्या चेहऱ्याला वगैरे काही लागलंय का. तेव्हा राजा तिला म्हणतो की काय चाललंय मॅडम तुमचं. अहो तुम्ही ज्या हेतूने इथे आला आहात ते विसरून भलत्याच कामात व्यस्त राहिलात. अवनी विचारते की हेतू कसला हेतू. राजा अवनीला आठवण करून देतो की मॅडम आता ते पण तुम्ही विसरलात का. अहो तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट्स आणायला जायचं आहे की नाही. अवनी म्हणते की हो जायचं आहे ना. तेव्हा राजा म्हणतो की बघा आता तुमचा महत्त्वाचा हेतू सोडून तुम्ही काय करताय तर इथे धूळ पुसत बसला आहात. म्हणजे तुमच्याकडे बघूनच मला हसू येते. अवनी राजाला विचारते की राजा पण यात हसण्यासारखं काय आहे मग. तेव्हा राजा विचारतो की आता मॅडम तुम्हीच आठवून बघा. नाही म्हणजे तुम्ही इथे येताना काय विचार केला होतात, काय काय बोलला होतात की तुम्हाला काम शोधायचं आहे, तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तुमचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. तेव्हा अवनी म्हणते की राजा वेडा आहेस का तू. अरे काम शोधण्यासाठी सर्टिफिकेट तर हवं ना. त्यावर राजा म्हणतो की मॅडम मग मी पण तेच म्हणतोय की सर्टिफिकेट जाऊन आणायला हवेत ना. अवनी सांगते की हो पण त्यासाठी कॉलेजला जावं लागेल ना. त्यावर राजा म्हणतो मग जायला काय हरकत आहे. इथे बसून तुम्ही इथे घरातली कामं करत बसला आहात. याचा पाण्या धान्या अण्णा यांचा विचार करत बसलाय तर कसं चालेल. नाही म्हणजे हे सगळं महत्त्वाचं आहे पण सर्टिफिकेट त्याहून जास्त महत्त्वाचे आहेत की नाही. आणि तसंही आता तुम्ही विषय काढला होता म्हणजे आता यशोदाच्या लग्नाचं तर आपण बघणारच आहोत ना. अवनी विचारते की मग तेच तर म्हणते यशोदाचं लग्न व्हावं तुमच्या सर्वांची इच्छा नाही आहे का. राजा सांगतो की अहो इच्छा नक्कीच आहे हो. अहो पण त्यासाठी तुम्हीसुद्धा कामाला लागलं पाहिजे की नाही. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी कराव्या असं मला वाटतं. तेव्हा अवनी सांगते की सर्टिफिकेट आणायचं कॉलेजला जायचं हे माझ्या डोक्यात आहे. खरं तर मी उद्याच जायचा विचार करते. तुला सांगू का राजा माझी एक मैत्रीण आहे तिथे, माझ्या कॉलेजची फ्रेंड. तिच्याशी माझं सकाळीच फोनवरती बोलणं झालं आणि माझ्यासाठी ती बऱ्याच दिवसांनी कॉलेजला येते सुद्धा म्हणाली. मग मी एक काम करते तिच्यासोबत जाऊन सर्टिफिकेट आणते म्हणजे असा विचार करत होते. आणि राजा मी काहीही विसरलेले नाही आहे. म्हणजे माझं स्वप्न कसं पूर्ण करायचं, माझं ध्येय कसं गाठायचं मला चांगलंच ठाऊक आहे. त्यावर राजा सांगतो की ठीक आहे मग मी उद्याच तुमच्यासाठी गाडी तयार ठेवतो. आपण सकाळी लवकर निघूयात म्हणजे तुमचं दुपारी काम होईल आणि संध्याकाळपर्यंत आपण घरी परत येऊ. आणि जेवणाचं राहिलं तर ते कुठेतरी चांगल्या हॉटेलमध्येच करूयात ना. त्यावर अवनी स्पष्ट नकार देते. ते सांगते की अजिबात गरज नाही. मी तुला माझ्यासोबत यायला कधी विचारलं. त्यावर राजा सांगतो की अहो मॅडम आपण गाडीनं जातोय ना. ठीक आहे मग मी फक्त एक ड्रायव्हर म्हणून येतो ना तुमच्यासोबत. अवनी त्याला सांगते की नाही मी एकटीच जाईन. राजा थोडासा घाबरतो आणि विचारतो की पण का. त्यावर अवनी म्हणते की राजा मी तुला आधीच सांगितलं होतं ना की माझ्या कामाचे निर्णय असतील तर मीच स्वतःच घेईन. राजा समजावण्याचा प्रयत्न करतो की मी तुम्हाला असं एकटं नाही ना सोडू शकत. त्यावर अवनी त्याला जा विचारते की आणि तू मला थांबवणारा कोण आहेस. राजा म्हणतो की अहो मॅडम असं काय करताय, मी तुमचा मित्र आहे ना सोबतही. अहो माझ्यावर विश्वास ठेवूनच तुम्ही इथे आलात ना. अवनी त्याला सांगते की हे बघ मी तुझ्यावर विश्वास ठेवून इथे आलेले नाही आहे. राजा विचारतो की काय म्हणजे तुमचा विश्वास नाही माझ्यावरती.
तेव्हा अवनी सांगते की हे बघ, विश्वास आहे माझा, तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण अरे, विवांपासून सुटका करण्यासाठी तू माझी मदत केली ना. हे बघ राजा, मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक निर्णयासाठी तू स्वतःचा वेळ वाया नको घालवूच. त्यावर राजा सांगतो की पण मॅडम, अहो, जोपर्यंत तुम्ही माझ्या घरात आहात तोपर्यंत तुमच्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे ना. आता राजा असं ऐकत नाही म्हटल्यानंतर अवनी चिडते आणि रागाने राजाला ते दटावते की हे बघ, मी या घरात राहायला तयार झाले ते काय फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या भावंडासाठी, अण्णांसाठी. आणि आता प्रश्न राहिला माझ्या कामाचा, तर माझं काम आहे ते माझं मी बघेन. त्यावर राजा पण विचारतो की मॅडम, हा कसला कुतर्क लावताय तुम्ही? तुम्हाला घेऊन मी चालू ना या घरात, माझ्यामुळे तुम्ही या सगळ्यांना ओळखता ना. नाही म्हणजे यांच्यासाठी तुम्ही आहात आणि माझ्यासाठी नाही, हे मला पटलं नाही. त्यावर अवनीही सांगते की तुला पटो अथवा न पटो, पण माझं ठरलं आहे की उद्या मी एकटीच जाणार आहे कॉलेजला आणि माझं काम मी स्वतःच करणार आहे. राजा तरीही तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की ते काही जमणार नाही, तुम्ही एकट्या जाणार नाही आहेत, हे बघा माझं ऐका तुम्ही. अवनी त्याला सांगते की राजा, मी तुझं काहीही ऐकणार नाही आहे, म्हणूनच तुला सांगते. हे बघ, माझ्या बाबतीतला, माझ्या शिक्षणाच्या बाबतीतला आणि माझ्या नोकरीच्या बाबतीतला कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. उद्या मी कॉलेजमध्ये जाईन, सर्टिफिकेट घेऊन येईन, नोकरी शोधेन, काम करेन, ठीक आहे. त्यावर राजा म्हणतो की आता काय, आता तुम्ही ठरवलं आहे तर ठीक आहे. राजा मनातच विचार करतो की किती मिजाजखोरी करतायत या. त्यावर अवनी त्याला अचानकच उत्तर देते की हां, मिजाज वाटत असेल ना तर राहू देत. राजा टचकतो आणि विचार करतो की अरे बापरे, यांना मनातलं ऐकू येतं एक काय. पण आता मॅडम मी बघतोच की तुम्ही एकट्याच जातातच कशा. कारण राजाला काळजी वाटत असते ना की अवनीला एकटीला पाठवणं किती चुकीचं आहे. तिला कोणत्या कामासाठी जर घरातल्या कोणाची गरज पडली तर. त्यानंतर रात्रीच्या वेळी ना सर्वजण जेवायला बसलेले असतात आणि तिथे अवनी सर्टिफिकेट आणायला जाणार ही चर्चा चालू होते. आता अवनी सर्टिफिकेट आणायला कॉलेजला जाणार आहे ही गोष्ट राजा स्वतः यशदाला सांगतो. तेव्हा यशदा अवनीला सांगतो की अरे अवनी, तुम्ही एकटे कसे जाणार, धन्या तू पण जा यांच्यासोबत. तेव्हा धन्या सांगतो की यशदा, अरे मी गेलो असतो खरं, पण माझी उद्या परीक्षा आहे ना, महत्त्वाचा पेपर आहे माझा, नाही जाऊ शकत. त्यावर अवनी सांगते की यशदा, मला माहिती होतं की धनूची उद्या परीक्षा आहे, म्हणून मी ठरवलं की मी एकटीच जाईन. यशदाही घाबरतो. तो विचारतो की काय, अहो पण तुम्ही एकट्या कशा जाल, सोबत कोणाला तरी घेऊन जा ना. त्यावर अवनी सांगते की नाही यशदा, काहीच अडचण नाही, मी जाईन आणि सर्टिफिकेट घेऊन लगेच परत येईन. यशदा तिला समजावतो की अहो नाही, येण्या जाण्यासाठी 4-5 तास तरी लागेल, कॉलेजमध्ये अजून किती वेळ लागेल सर्टिफिकेट घ्यायला सांगता येत नाही, सोबत दुसरं कोणी असेल तर. त्यावर राजा मुद्दामच म्हणतो की यशदा, हे सांगून ना मी थकलो, आता तूच बोल त्यांच्याशी. अवनी यशदाला सांगते की यशदा, माझी एक मैत्रीण आहे श्वेता, तिच्याशी माझं बोलणं झालं आहे फोनवरती आणि माझ्यासाठी ती कॉलेजमध्ये येते, तिची मला तिथे मदतच होईल. त्यावर राजा यशदाकडे तक्रार करतो अवनीच्या, अरे यशदा, मी म्हटलं यांना की मी येतो तुमच्यासोबत, ऐकायलाच तयार नाही आहेत. अवनी सांगते की म्हटलं ना राजा, त्याची काहीही गरज नाही आहे. यशदा, मी हे सगळं स्वतः सांभाळून घेईन आणि मला राजाचा स्वभाव तसाही चांगलाच माहिती आहे. तिथे पण ना मला सर्टिफिकेट मिळवून द्यायचा बहाणा करेन आणि उगाचच माझा वेळ वाया घालवेल, तिथे गप्पा टप्पा होतील ना याच्या, म्हणून मीच ठरवलं की माझं मीच बघून घेईन. त्यावर राजाही सांगतो की हे बघा, मी पण तुमच्यासोबत येणार आहे, तुम्हाला असं एकटीला नाही जाऊ देणार. आता त्या दोघांचे लुटुपुटीचे वाद पाहून ना पाहणे आणि धण्याला इतकं हसू येत असतं. अवनी विचारते की एकटीला नाही जाऊ देणार म्हणजे, हे सांगणारा तू कोण आहेस, का आता सगळ्यांसमोर माझी काळजी करण्याचं नाटक करून उगाचच सहानुभूती मिळवतोयस का. पुन्हा अवनी यशदाकडे तक्रार करते की यशदा, सांगा ना तुम्ही राजाला, मी म्हटलं ना की सोबत नको येऊस, एकटी जाईन, नाही काही अडचण. परत परत हा माझं डोकं खातोय. यशदा तिथे विचारतो, बरं ठीक आहे, तुम्ही आता भांडू नका, मी एक काम करतो, मी येतो अवनी तुमच्यासोबत. त्यावर अवनी सांगते की यशदा, अहो कशासाठी, नाही म्हणजे माझं कॉलेज इथून किती दूर आहे, मला मान्य आहे की 3-4 तासांचा वेळ लागेल, पण माझ्यासाठी तुम्ही उगाचच तुमची कामं कशाला टाकता ना बाजूला. माझी काळजी करू नका आणि जरी मला काही हवं असेल, लागलं तर मी तुम्हाला फोन करेनच ना. तरी यशदाला काळजी वाटतच असते, त्याच्या चेहऱ्यावरती काळजी स्पष्ट दिसते. आणि मग अवनी यशदाची समजूत घालते की ऐका ना यशदा, मला माझ्या बाबाने कधीच कुठेच एकटं पाठवलं नाही,
आणि आता तुम्हीही तेच करताय. हे बघा, मी हे सगळं शिकण्याचा प्रयत्न करते. मला ना माझ्या घरात सर्वात मोठी अडचण हीच होती की मला कधीच कुठेच एकटं जाऊ दिलं नाही. म्हणजे माझ्यावरती इतकं प्रेम केलं गेलं, मला इतकं जपलं ना, आणि त्या नादामध्ये मला कुठल्याही गोष्टीची काहीही माहिती नाही आहे. हे बघा, मी शिक्षण घेतलं, डिग्री मिळवली, त्याशिवाय मला दुसरं काहीही माहिती नाही किंवा काही येतही नाही. मी असा विचार केला होता की एखाद्या दुसऱ्या शहरात जाऊन तिथे काम करायचं, पण त्यासाठी काय लागतं याचा विचारच केला नाही मी. माणसं कशी असतात हे सुद्धा मला माहीत नाही आहे. जॉबसाठी सर्टिफिकेट लागतात, ते घ्यावे लागतील, असा विचार न करता मी घरातून निघून आले. यासुद्धा मी तुम्हाला यायला नकार देते कारण या सर्व गोष्टींची जाणीव मला असायला पाहिजे की नाही, या गोष्टी मला यायला पाहिजेत की नाही. जेव्हा मी बाहेर एकटी जाऊन काही गोष्टी स्वतः सांभाळेन तेव्हाच तर 4 गोष्टी शिकेन ना. प्लीज ना यशोदा. तेव्हा यशोदा म्हणतो की ठीक आहे, मला समजलं, पण हे बघा, तुम्ही ना सुखरूप जा आणि तुमच्याकडे फोन असेलच. जरी काही अडचण आली ना तर पटकन फोन करा. त्यावर ना आता यशोदा अवनीच्या बाजूने झालाय म्हटल्यानंतर राजा चिडतोच की. तो विचारतो की फोन करा काय फोन करा. यशोदा, तू सुद्धा, अरे त्यांना एक समजत नाही, अरे तू पण त्यांचीच बाजू. त्यावर ना अवनी सांगते की राजा गप्प बसा आता, मी काय लहान कुकुला बाळ नाही आहे, मोठी आहे मी, व्यवस्थित चावून येईल. आता अवनीने एका फटक्यात राजाला गार केलं म्हटल्यानंतर पाण्यात देण्यात त्याचे असे काय टांग खेचतात ना. आता ते सगळं जे बोलणं आहे ते बाहेर अण्णांनी ऐकलेलं असतं. अण्णांना राहून राहून अवनीची काळजी वाटत असते. आता दुसऱ्या दिवशी राजाने अवनीच्या साठी गाडीची व्यवस्थाही केलेली असते. त्याचं मन त्याला सतत खात असतं. काळजी वाटत असते राजाला की अवनी कशी एकटी सगळं सांभाळेल. तिला या सगळ्याची काही कल्पनाही नाही आहे. यापूर्वी सगळ्या गोष्टी तिने कधी एकटीने मॅनेज पण केले नाहीत. उगाच जाऊन तिची धावपळ वगैरे होईल. अवनी जाण्यापूर्वी देवाचे आशीर्वाद घेते. इतक्यातच गाडी दारातच हजर होते. त्यावर यशोदा विचार करतो की अरे गाडी, मला तर वाटत होतं की अवनी बसने कशा जातील. त्यावर राजा सांगतो की यशोदा, गाडीची व्यवस्था मी केली. अवनी जाणार असते तेव्हा धन्या अवनीची माफी मागतो की वहिनी, खरं तर सॉरी, म्हणजे आज मी तुमच्यासोबत यायला पाहिजे होतं. अवनी सांगते की काही हरकत नाही, तू तुझा पेपर बघ आणि परीक्षेत छान मार्क मिळवा. जाण्यापूर्वी ना राजाला काळजी वाटत असते की व्यवस्थित विचार करा अजून एकदा की तुम्ही कधीच बाहेर एकट्या गेल्या नाही आहात. त्यावर अवनी सांगते की राजा, अरे तुझ्यासोबत राहून एकट्याने प्रवास कसा करायचा हे शिकली आहे आम्ही. इतक्यातच ना यशोदा येतो. यशोदा अवनीला पाण्याची बॉटल देतो. यशोदाने नाश्ता पण थोडासा डब्यामध्ये दिलेला असतो अवनीला. तो सांगतो की भूक वगैरे लागली तर नक्की खा. अवनी सांगते की तुम्ही सगळेजण किती काळजी करताय माझी. त्यावर पाण्या म्हणतो की तसं नाही वहिनी, पण तुम्ही लांब चाललायत ना, वाटेत भूक वगैरे लागली तर. त्यावर अवनी सांगते की अरे 2च तर तासांचा प्रवास आहे. त्यावर धन्या म्हणतो की ते काही पण असू देत वहिनी, पण हे सगळं तुम्ही सोबत ठेवा. अवनी थँक्यू बोलते. अवनी जाते, गाडीमध्ये बसते. आता तो जो ड्रायव्हर असतो ना तो राजाच्या ओळखीचा असतो. यशोदा विचारतो की काही अडचण असेल ना तर लगेच फोन करा. फोन घेतलाय ना तुम्ही सोबत, फोन फुल चार्ज केलाय ना. हे बघा, जर फोनमध्ये जास्त चार्जिंग नसेल ना तर सोबत चार्जर पण घेऊन या, म्हणजे म्हणजे चार्जिंगला लावता येईल ना. त्यावर अवनी सांगते की यशोदा किती काळजी करताय आणि फोन मी फुल चार्ज केला आहे. धन्या अचानकच अवनीला विचारतो की कॉलेजवरून तुम्ही तुमच्या घरी जाणार आहात का, म्हणजे तिथून जवळ आहे म्हणून म्हटलं. अवनी विचारते की मी कशाला जाऊ तिकडे, इथून पुढे मी त्या घरी तेव्हाच पाऊल ठेवेन जेव्हा मी ठरवलेली गोष्ट पूर्ण करेन, माझं स्वप्न पूर्ण करेन. त्यानंतर सर्वच जण अवनीला निरोप देतात आणि अवनी निघते सुद्धा. आता जो ड्रायव्हर असतो ना तो राजाच्या ओळखीचा असतो. राजाने त्याला सर्व काही समजावलेलं असतं की हे बघ, अवनी मॅडमला हे माहीत नाही आहे की ही गाडी दुसऱ्या ट्रॅव्हल्सची आहे. त्यांना वाटतं की ही गाडी माझीच आहे आणि मी स्वतः तुला ड्रायव्हर म्हणून पाठवतोय. हे डिझेलचे पैसे घे. आणि त्यांना एक गोष्ट कळता कामा नये की ही गाडी माझी नसून दुसऱ्या कोणाची तरी आहे. यशोदा राजाचं कौतुक करतो की राजा, बरं झालं तू गाडी बघितली, मला वाटलं होतं की अवनी बसने जातील. त्यावर राजा सांगतो की यशोदा, एकतर त्यांना या सगळ्याची सवय नाही आहे, त्यात बसने अजून प्रवास, त्यात पाऊस कधी येईल सांगता येत नाही. उगाचच अचानक काही अडचण आली तर त्यांची तारांबळ उडेल ना. पण हा ड्रायव्हर माझ्या ओळखीचा आहे, काही गरज पडली तर तो त्यांची मदतच करेल की. आता गाडी निघण्यापूर्वी ना राजा
अवनीला प्रश्न विचारतो की जाऊन लगेच परत याल ना तुम्ही? अवनी विचारते की हा काय प्रश्न आहे आता? त्यावर राजा सांगतो की म्हणजे धन्या मगा म्हणाला ना की तुम्ही तुमच्याच गावी जाताय, मग तिथे तुम्हाला तुमच्या बाबांची आईची आठवण आली तर तुम्ही जाल का त्यांच्याकडे? त्यावर अवनी सांगते की राजा, या प्रश्नाचं उत्तर मी आधीच तुम्हाला दिले. माझ्या आईवडिलांचं तर माझ्यावरती प्रेम असतं ना, तर त्यांनी माझी स्वप्न अशी चाळून टाकली नसती. अरे उगाचच अवनीला तर दुखरा वेदना कशाला द्यायच्या. म्हणून राजा म्हणतो की ठीक आहे, जाऊ देत गाडी. आता अवनी गाडीतून जात असताना ना देवाकडे प्रार्थना करते. अवनी मनातच प्रार्थना करते की मी विचार केल्याप्रमाणे मला आता माझी सर्व सर्टिफिकेट मिळायला हवेत. माझ्या ओळखीचं कोणी असेल अशी व्यक्ती मला भेटूच नाही. पटकन सर्टिफिकेट घेऊन मला माघारी यायचं आहे. बाकी देवा सर्व काही तूच सांभाळ. पण अवनीला कल्पनाच नसते की पुढे तिच्या आयुष्यामध्ये थरारक असं काहीतरी घडणार आहे. अचानक अवनीचा फोन वाजतो. अवनीला तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो. तिची मैत्रीण श्वेता. अवनी सांगते की मी निघालेच आहे, 2-2.5 तासात पोहोचेनच मी. तेव्हा ती सांगते की ठीक आहे, आपल्या कॉलेजला पोहोचण्याआधी एक 15 ते 20 मिनटं आधी मला फोन कर. अवनी, अगं काल तू फोन केलास ना तेव्हा मला किती सरप्राईज वाटलं माहिती. म्हणजे आपल्या बॅचमधले सगळेजण फ्रेंड्स आहेत ना, ते तुझ्याशी संपर्क कसा करायचा या विचारात होते. आणि अचानक नवीन नंबरवरून मला फोन आला, तो तुझा असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. अवनी विचारते की काय, तू बाकी आपल्या मैत्रिणींना सांगितलंयस का? त्यावर ती मैत्रीण सांगते की हो. अवनी श्वेताला रिक्वेस्ट करते की हे बघ, तू सगळ्यांना बोलावून सांगत बसू नकोस प्लीज. मी आले की मला लगेच निघायचं आहे. आणि राहिला आपल्या मैत्रिणींशी भेटण्याचा प्रश्न, तर नंतर हळूहळू फोनवर त्यांच्याशी मी बोलेन. मी फक्त इतकीच रिक्वेस्ट करते की आत्ता मी येते हे कोणालाही सांगू नकोस. त्यावर तिची मैत्रीण सांगते की ठीक आहे बाबा, मी काहीही बोलत नाही आहे. सध्या फक्त तू फोन केला होतास इतकंच सांगितलं आहे. आणि तू येणार आहेस ही गोष्ट मी कोणालाही सांगितलेली नाही आहे. अवनी आता उसासा राखते की थँक गॉड. पण आता तिची मैत्रीण उत्साहाच्या भरामध्ये विषय भलतीकडेच ताणते की ती विचारते की पण मला तू सांग की तू कुणाशी लग्न केलंयस? कधी लव्ह मॅरेज केलंस तू? आता प्रवासातच आहेत ना तू, यायला 2-3 तास तरी लागतीलच. मग आता मला तुझी लव्ह स्टोरी ऐकायची. आता अचानकच गाडीला जोराचा ब्रेक लागतो. अचानकच गाडी थांबते. अवनीला मोठा धक्का बसतो, कारण गाडीच्या समोर ना आडवे अण्णा उभे असतात माहिती. अवनी तिच्या मैत्रिणीला सांगते की ऐक ना श्वेता, मी तिथे आल्यानंतर तुझ्याशी नक्की बोलेन. अण्णा अचानकच गाडीत येऊन बसतात आणि त्या ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतात. अवनी अचंबित होते की तिने तर एकटीने जायचं ठरवलं होतं, अण्णा कुठून आले मध्येच? अण्णा त्या ड्रायव्हरशी बोलत असतात. ते विचारतात की कसा आहेस तू? तो म्हणतो की मस्त आहे. ते पुढचा प्रश्न विचारतात की तुझं लग्न झालं आहे का? तो सांगतो लाजू ना की नाही, अजून तरी नाही. त्यावर अण्णा त्याची चेष्टा करतात की कसं होणार ना तुझं लग्न? नाही म्हणजे ड्रायव्हिंग शिकताना तुला डावीकडून चालवा, उजवीकडून चालवा असं शिकवलं असेल ना? तू तर डायरेक्टर रस्त्याच्या मधूनच गाडी चालवतोय. आता तो ड्रायव्हर विचारतो की तुम्ही राजाचे अण्णा आहात का? अण्णांना पण अवनीची काळजी वाटत होती ना, म्हणून अण्णा अचानकच येऊन ना गाडीत बसतात. आता तो ड्रायव्हर विचारतो की तुम्हाला नक्की कुठे जायचं आहे? अण्णा त्याला दमदाटी करतात की मी कुठे का जाईना, तू गुपचूप गाडी चालव. आणि काय लेका तू, अरे स्पीकर ठेवला एवढा मोठा, याच्यामध्ये गाणी बी लावली नाहीत. अण्णा त्याला गाणी लावायला सांगतात. आता पहिलं गाणं असतं, अण्णांना अजिबात पटत नाही. अण्णा त्याला ओरडतात, ही कसली इंग्रजी गाणी लाव रे ते तू, आपण काय कुठे बाहेर परदेशात जातोय का? छान मस्त गाणी लाव की अशी. तो पटकन बदलतो गाणं. तोपर्यंत राजा इकडे इतका अस्वस्थ असतो ना की त्याचं पूर्ण देह भानच हरपलेलं असतं. तिथे यशोदा येतो. त्याचा अस्वस्थ चेहरा पाहून चौकशी करतो. त्यावर राजा विचारतो की अवनी परत येतील ना? यशोदा समजावतो की परत तोच विचार सुरू करू नकोस. हे बघ अवनी सर्टिफिकेट घ्यायला येणार आहेत ना, ते गेलेत ना तर परत इथेच येतील. राजा सांगतो की पण भीती वाटते मला. त्यावर यशोदा म्हणतो की राजा, तुला इतकी भीती वाटते तर तू सोबत जायला हवं होतंस ना? राजा सांगतो की यशोदा कसं जाणार? तूच स्वतःहून त्यांना एकटीला जायला परवानगी दिलीस ना? आता यशोदा पण अस्वस्थ होतो की खरं आहे, त्या एकट्या तिथे काय करणार आहेत? म्हणजे आधीच त्यांच्या आयुष्यात एवढ्या सगळ्या अडचणी आहेत. यशोदा, मला ना भीती वाटते की विचार कर ना, म्हणजे एकटीने भाड्यानं घर घेऊन स्वतंत्र राहण्याचा विचार करणार होत्या त्या. अरे मला तर असं वाटतं की म्हणजे त्या
त्यांच्या इकडे गेलेत ना, जर त्यांच्या सगळ्या अटी त्यांच्या आईवडिलांनी मान्य केल्या आणि त्या तिथेच थांबल्या तर? यशोदा विचारतो की थांबल्या तर काय प्रॉब्लेम आहे, ते त्यांच्या भल्यासाठी चांगलंच आहे ना. आता राजाच्या काळजात धस्स होतो. यशोदा, तू असं काय बोलतोयस? त्यावर यशोदा सांगतो की मग आता दुसरं काय बोलणार आहे राजा, तू पाठवलेल्या गाडीतूनच गेल्यात ना त्या. मग मला अशी आहे की ते नक्की परत येतील. हे बघ, तू थोडा वेळ स्वतःचं मन शांत ठेव. त्यावर राजा सांगतो की एका दिवसासाठी त्या मला सोडून गेलेत, पण माझं मनच थाऱ्यावर राहिलं नाही आहे. यशोदा, अरे तूच एकटा या घरात असायस तो मला समजून घेऊ शकतो. त्यावर यशोदा म्हणतो की पण राजा, तू मला बोलू देतोयस कुठे? म्हटलं ना त्या कामानिमित्त गेल्यात आणि त्या परत येतीलच. त्यावर ना यशोदा राजाला समजावतो की हे बघ राजा, तू एक काम कर, तू ना पुन्हा कामावर जा, म्हणजे दुसरं कुठलं तरी काम शोधून घे. हे बघ, तू असा असा बिनकामी असा रिकाम टेकडास ना, म्हणून तुला असं सुचते, तुला भीती वाटते. आता राजा तिकडे यशोदाला 3,000 रुपये मागतो. तो सांगतो की कार भाड्याने केले खरं, पण त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतील ना. आणि यशोदा पटकन राजाला पैसे काढून देतो. इकडे अचानकच ना अण्णांनी गाडी थांबवलेली असते. अवनी विचारते की अण्णा, अहो रस्त्याच्या मध्ये कुठे गाडी थांबवली? तेव्हा अण्णा सांगतात की सुनबाई थांबा 1 मिनिट. अरे तू कसला ड्रायव्हर आहेस रे, डाव्या बाजूला गाडी घेऊन थांबव म्हटलेलं कळत नाही का तुला? अण्णांना अवनीची काळजी वाटते. अण्णा त्या ड्रायव्हरला सांगतात की ते बघ, तिथे एक समोर हॉटेल दिसते, तिथे जा आणि छान असं जेवण घेऊन ये. अवनीला ते विचारतात की दुसरं काही पिण्यासाठी खाण्यासाठी हवं आहे का तुला? ती सांगते की अण्णा हे सगळं कशासाठी, राहू द्या. त्यावर ना अण्णा म्हणतात की राहू द्या कसं सुनबाई, आणि तुम्ही एवढे का घाबरताय? अहो मी आहे ना सोबत. ते हॉटेल असतं ना ते थोडंसं दूरवर असतं. अण्णा अचानकच गाडीत बसतात आणि गाडीत चालवायला लागतात की अवनी जास्तच घाबरते. ती विचारते की अण्णा काय करताय, ड्रायव्हर कुठे आहेत? त्यावर अण्णा सांगतात की अहो सुनबाई घाबरू नका हो, अहो मला गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स आहे, याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गाड्या चालवल्यात मी. ही गाडी चालवणं म्हणजे खेळण्यासारखं आहे माझ्यासाठी. अण्णा ते हॉटेलच्या जवळ नेऊन गाडी थांबवतात. तो ड्रायव्हरने आता जेवण आणलेलं असतं. आता तो ड्रायव्हर येतो आणि अचंबित होऊन विचारतो की अण्णा, तुम्ही गाडी चालवताय? अण्णा त्याचे कान उघडणी करतात की मग काय, अरे मी जेव्हा मोठ्या मोठ्या गाड्या चालवत होता ना, 15-20 टनाचा माल घेऊन जात होतो, तरी पण गाडी इतकी गुळगुळीत चालवत होतो. तुला लायसन्स कोणी दिलं रे, कशी गाडी चालवतोय तू? अण्णा अवनीला आता ते जेवण देतात. अवनी नको नको म्हणत असते, पण अण्णा समजावतात की सुनबाई अजून आपल्याला पोहोचायला 1-1.25 तास तरी लागेलच. आता त्यापर्यंत तुम्ही काय उपाशी बसणार आहात का? आणि मी बघितले येताना तुम्ही काहीही खाल्लेलं नव्हतं. आता तो ड्रायव्हर विचारतो की अण्णा, एवढं जेवण मागवलं आहे आणि तुम्ही सफरचंद कापून खाताय? आता अण्णा सफरचंद कापून खाणार. ते ड्रायव्हर आणि अवनीला थोडंसं खाऊन घ्यायला सांगतात आणि काही वेळानंतर ते कॉलेजमध्ये पोहोचतात सुद्धा. आता प्रेक्षकांनो, या व्हिडिओत आपण बघितलं आहे की अवनी सर्टिफिकेट आणण्यासाठी तरी कॉलेजमध्ये पोहोचली. तिच्या मैत्रिणीची आणि तिची तिथे भेट होते. अण्णा काळजीपोटी तिच्या सोबत आलेत, पण इथेच अण्णांसोबत एक थरारक गोष्ट घडणार आहे आणि ती काय आहे ते तुम्हालाही चांगलंच माहिती आहे प्रेक्षकांनो. पण आता तो ट्विस्ट घडतोय कसा, अवनी जीव कसा वाचवते अण्णांचा, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा.